तर नमस्कार सगळ्यांना. आज माझा नवीन दिवसाचा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज चालू आहे आमचे तांदूळ निसणं. आमचे राशनचे तांदूळ आलेले आहे. तर म्हटलं चाळून गाळून ठेवावं, व्यवस्थित करून ठेवावं. कसं मग घरी असलं की करायला बरं होतं. शेतामध्ये कामं चालू असले की मग होत नाही सगळे कामं. तर हे बघा, इकडं मी एक टोपलंभर तांदूळ हे चाळून गाळून ठेवले, पाकडून घेतले. आणि ह्या आता बरणीमध्ये भरून घ्यायच्या प्लास्टिकच्या. त्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरली की मग खराब होत नाही, जाळं लागत नाही, किटकूल लागत नाही, त्याला एकदम वर्षभर व्यवस्थित राहतं. किंवा आता त्याच्यामध्ये हे तांदूळ सगळे भरून ठेवते मी चाळून गाळून. आता झालेलं एक चाळणी राहिलेली आहे फक्त, ते चाळली की भरून ठेवायची. आता फायनली एकच ताट राहिलं आणि झोपेतून उठलाय रियांश. तर बघा हा रियांश कसा झोपेतून उठलाय आणि त्रास देतोय, तिकडे आवाज देतोय मला. आले आले तर उठलेलं आहे. आता माझं बाळ रडायला लागलंय, तांदूळ भरायचे राहिले आणि तेवढं झोपेतून उठलं. चल चहा करून देऊ. चहा दूध देतं, दूध देऊ गरम करून. चला, माझ्या बाळाला आता चहा पाव पाहिजे, तर तुम्ही सगळे या चहा पाव घ्यायला. चल चहा पाव देऊ. रियांश शांत झाला तोपर्यंत म्हटलं एकदा कॅनीमध्ये तांदूळ टाकून घ्यावा. लगेच रियांशला चहा करून द्यायचा आहे. आता फटाफट तांदूळ भरून घेते कॅनीमध्ये आणि माझ्या बाळाला चहा दूध करून देते. की रियांश चहा पाव पाहिजे ना रियांशला लगेच, कारण मग तांदूळ नाही तर टोपल्यातले सगळ्या घरात होता. कसे तर मग ते रियांश महाराज आमच्या सगळ्या घरात तांदूळ सांडतात. तर झाले बघा चाळून गाळून सगळे तांदूळ. तर आता ते ठेवायचे व्यवस्थित. तर आता सगळे तांदूळ वगैरे सगळं घालणं झालं. आता म्हटलं एकदा घर झाडून घ्यावं. तर आता एकदा घर झाडून घेते. आणि हे सगळे तांदूळ मग चिमण्याला घालते. चिमण्या खाता, कारण आमच्या इकडे ह्या तांदळातल्या कण्या गिन्या सगळ्या खाऊन घेतात चिमण्या. हाय कर कर माझा लेख हाय करत. हाय मित्रांनो म्हण बरं. म्हणजे रियांशला भरपूर लाज वाटते. तर आता रियांशला चहा प्यायचा ना रियांश, एकदा हाय करणं. मग हाय करणं, हाय करणं. चहा करू. चहाला पातीला आणून ठेवलं रियांश, झाडून गिडून काढस तर मी. बस मी चहा करून देते माझ्या बाळाला. इथे बस, इथे बस, बस इथे बस. मस्त चहा करते माझ्या लेकाला मी. आता करते हा, बस. तर या मग चहा प्यायला रियांश सोबत, माझ्यासोबत. हे रियांशचा चहा आणि माझा चहा. तर या मग सगळे चहा प्यायला. आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा.